मराठा समाज सय सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळ नाशिकच्या वतीने भव्य वधूवर मेळावा संपन्न। प्रत्येकाला आपल्या जीवनाचा साथीदार मनासारखा मिळाला की कुटुंबाबरोबर आपला समाज आणि देशाची प्रगती होते। या सामाजिक भावनेतून मराठा समाज सय सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळातर्फे वर्षातून 2दा भव्य वधूवर परिचय मेळावा आणि कर्तृत्ववान महिलांचा गौरव सत्कार सोहळा करण्यात येतो। यावेळी देखील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय पौर्णिमा बस स्टॉप द्वारका नाशिक येथे संस्थेच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये विधवा, विधूर व पुनर्विवाह इच्छुकांसाठी स्वातंत्र्य नाव नोंदणी परिचय व्यवस्था देखील करण्यात आली। या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मनपाचे नगरसेवक राजेंद्र महाले आणि नगरसेविका डॉक्टर पूनम महाले हे उपस्थित होते। मराठा समाज वधू वर परिचय मेळावा आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विनायक सूर्यवंशी, उपाध्यक्ष रामनाथ मस्के, सचिव रवींद्रकुमार गायकवाड, सहसचिव दीपक काकड, खजिनदार यशवंत शिंदे, सहखजिनदार महेश गायकवाड यांच्यासह मंडळाचे कार्यकारी सदस्य, सल्लागार समिती, मराठा समाज सय सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळ नाशिकचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि विवाहासाठी इच्छुक वधू वर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भव्य वधूवर मेळाव्याची सांगता सुरुची भोजनाने करण्यात आली। खेळीमेळीच्या वातावरणात मराठा समाज सय सामाजिक व शैक्षणिक उन्नती मंडळ नाशिकचा वधूवर परिचय मेळावा पार पडला। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या विचारांना नमन। व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ श्रेष्ठ असे सर्वजण, सूर्यवंशी काकांच्या अध्यक्षतेखाली आज हा जो कार्यक्रम पार पडतोय हा कुठेतरी मार्च महिन्यापासून माझ्यामुळेच लांबत गेला आहे हे मला मान्य आहे। आज इथे उपस्थित असताना आपण 2 कार्यक्रम एकत्र करतोय। त्यात प्रथमतः कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा जो भाग घेतला गेला आहे त्यात आयोजकांचंही खूप खूप कौतुक करण्यासारखा हा भाग आहे। एक महिला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी ज्यावेळी बाहेर पडते त्यावेळी त्या महिलेच्या मागे मातृत्व आणि दातृत्व दाखवणारं एक कुटुंब असतं। कुटुंबातील प्रत्येकाचा तिच्या या करिअरमध्ये बाहेर पडण्याच्या कर्तृत्वामध्ये एक सहभाग असतो। मराठा समाज हा प्रगतिशील आणि पॅट्रियार्कीला धरून चालणारा असा दोन्ही पद्धतीने बघितला जाणारा समाज असतानाही आपल्या समाजातल्या महिला खूप उत्तुंग स्थळी पोहोचू शकल्या, कारण आपल्याच समाजातले पुरुषही तेवढ्याच मोठ्या विचारांचे होते। कुणी काही म्हणत असलं तरीही मराठा समाजाचे काही गुण हे वाखाणण्याजोगे आहेत। एकत्र कुटुंब पद्धती हा त्यातला एक आहे। अशा वेळी समाजाला दिशादर्शक ठरणारा हा समाज कुठेतरी स्ट्रीमलाईनमधून बाहेर होतोय, कुठेतरी समाजाच्या काही अडचणी येत जात आहे, त्यावेळी आपल्या मंडळासारखी मंडळं ज्यावेळी एकत्र येऊन समाज एकत्र करण्याचा हा प्रयत्न करताय त्याबद्दलही पूर्ण आयोजकांचे, संपूर्ण टीमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन। आपल्या आजच्या विषयामध्ये दुसरा विषय होता तो आहे वधूवर मेळावा। मी स्वतः एक अरेंज मॅरेजमधून लग्न केलेली मुलगी आहे। मला असं वाटतं की लग्न ही संस्था आपल्या समाजाला सामाजिक बॅलन्स देण्यासाठीची खूप महत्त्वपूर्ण संस्था आहे। इथे लग्न हे 2 मुला-मुलींचं असं न होता हे 2 कुटुंबांचं, 2 परिवारांचं होतं। हे ज्यावेळी आपण मुला-मुलींना सांगू त्यावेळी आपल्यासाठीचे बरेचसे प्रॉब्लेम्स, आपल्यासाठीच्या बऱ्याचशा गोष्टी खूप सोप्या होतील। मग अशी त्यांनी सांगितलं की अपेक्षा करू नये, की मिनिमम ठेवाव्या, सगळं मान्य आहे। इथे बायलॅटरली दोन्ही साईडसाठी माझा एक मी म्हणेल की माझा एक विचार आहे, तो किती चांगला आहे किती हे आहे मला माहिती नाही, पण जेव्हा समाज म्हणून आपल्या मुली बाहेर जातात
तर आपलं घर या शिकलेल्या बाहेर जाणाऱ्या मुलींसाठी सुद्धा तयार असलं पाहिजे. हे घर तयार असणं म्हणजे घरातल्या माणसांची मानसिकता तयार असणं हे फार महत्त्वाचं आहे. मी आज बाहेर येऊन लग्नानंतरही एवढी वर्ष हे सगळं करू शकले कारण माझ्या कुटुंबाने ह्या गोष्टीची मानसिक तयारी फार आधीच केलेली होती. कुटुंबातून मला कधीही या गोष्टीबद्दल कुठलाही त्रास झाला नाही की मी बाहेर जाते. माझ्या ॲब्सेंटिझमला, माझ्या तिथल्या न असण्याला कुणी ना कुणी कव्हर करत होतं आणि ते कव्हर करत असताना सर्वात महत्त्वाचं नाव 3 लोकांचं की माझे पती डॉक्टर योगेश महाले, माझे सासरे नानासाहेब महाले आणि त्यांच्याच बरोबरीने माझ्या जावा आणि माझ्या सासूबाई. ज्यावेळी घरातले लोक एकदम कणखरपणे नाही तिला बाहेर जावं लागतं, तिला वेळ नाही आहे आणि तिचं वेळ नसण्याचं कारण ती काम करते हे ज्या वेळेला सांगतात तर बाहेरच्या लोकांना चान्स मिळत नाही. पण ज्यावेळी आपण आपल्या घरातल्या कुरकुरी बाहेरच्या लोकांजवळ बोलतो त्यावेळी बाहेरच्या लोकांना चान्स मिळतो. कुठलीही महिला जी मोठी होते ती एकटीने मोठी होतच नाही, पूर्ण घर तिच्या मागे असतं. मूल सोडून ज्यावेळी बाहेर जाते त्यावेळेला मी अगदी रिलॅक्स होते कारण जिजी घरी असायच्या. हे सगळं होत असताना परत म्हणेन की मुलींच्याही काही बाबतीमधल्या गोष्टी आहेत की जिथे आपले नियम, आपले रूल्स रेग्युलेशन्स हे आपल्याला बंधनात ठेवण्यासाठी नाही आहेत. ज्यावेळी आपण एक कंडक्ट फॉलो करतो, मग तो कपड्यांचा असेल, लँग्वेजचा असेल, आपल्या वागण्या बसण्या बोलण्याचा असेल, त्या कंडक्टमुळे आपण कुणाचा तरी रिस्पेक्ट करत असतो आणि त्या रिस्पेक्ट बरोबर आपण रिस्पेक्ट गेन करत असतो. हे ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला माझी मुलींनाही रिक्वेस्ट असेल की तुमचा पेहराव, तुमची भाषा, तुमची वाणी, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचा स्वतःचा कंडक्ट हा अशा पद्धतीने हवा की तो आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला, आपल्या धर्माला शोभेसा, साजेसा आणि आपला एकंदरीत आपल्या पर्सनॅलिटीला उंच कुठेतरी नेऊन ठेवणारा असा हवा. खूप लोकांचा हा गैरसमज होता की मला साडीचं कंपल्शन घरून असेल, पण ते मला मुळीच कधी नव्हतं. मला कधीही कुणी हे डायरेक्शन मुळीच दिलं नव्हतं की साडीच नेसली पाहिजे. पण साडी नेसून मी माझ्या घरातल्यांचा, माझ्या एकत्र कुटुंबातल्या माझ्या बाकी 8 जावा ज्या पद्धतीने राहतात त्या पद्धतीने राहिल्याने त्यांचा एका पद्धतीचा हा रिस्पेक्ट असतो. ज्यावेळी आपण हा करतो तर त्या 8 जावा क्रॉस किंवा अपोजिट साईडला उभ्या न राहत्या तुमच्यासोबत उभ्या राहतात, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहतात. आज मी पॉलिटिक्समध्ये बाहेर आले, हे बाहेर आणणं हा नानांचा निर्णय होता. हा निर्णय घेत असताना यातला त्यांचा प्रगल्भपणा दिसतो. आपल्या सुनेला आपण अशा प्लॅटफॉर्मवर आणतो ज्या वेळेला त्या सुनेचं कौतुक माहेरची लोक नेहमीच करतात. अधिक महिनाही दर 3 वर्षांनी होतो, भाऊबीज होते, सगळं होतं. पण त्याच वेळी ज्या वेळेला सासरून ही सपोर्ट सिस्टीम एकदम स्ट्रॉंग येते त्यावेळेला ती मुलगी ना तर फक्त माहेरचं नाव पण सासरचंही नाव उंचीवर नेऊन ठेवते. आणि त्यासाठीच आपल्या समाजाने एकमेकांमध्ये बसणं, उठणं, त्याचबरोबरीने वैचारिक पातळी आपली उंचावणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. वाचन खूप कमी होत जाते. वाचन वाढण्यासाठीचा काहीतरी उपक्रम आपल्याकडून केला गेला पाहिजे. लिखाण खूप कमी होत जाते, ते कुठेतरी व्हायला पाहिजे. जोपर्यंत वाचन वाढणार नाही तोपर्यंत विचारांची प्रगल्भता वाढणार नाही. विचारांची प्रगल्भता वाढली नाही तर आपल्या ॲक्शन्समध्ये चेंजेस येणार नाही. लॉंग टर्ममध्ये आपल्याला खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्यावेळी इथे 350 वर्षांपूर्वी एक जी काही क्रांती झाली त्यातनं या प्रत्येक दगडावरती कोरलं गेले. 7 समुद्रापार आटके पार झेंडा लावणारं हे नाव, मग ह्या नावाचा वारसा घेऊन पुढे चालणारो आपण, आपली जबाबदारी खूप मोठी आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठेही घेतलं जातं त्या नावाबरोबर मराठा समाजाचं नाव घेतलं जातं, त्यांच्या मावळ्यांचं नाव घेतलं जातं. समाज एकत्र करणारं असा हा समाज आहे. तर इथून पुढची आपली प्रगती, आपली वाटचाल ही पूर्ण समाजाला मोठं करणारी आणि बरोबरीने मराठा समाजाला एकत्र आणि मोठं करणारी असावी. मला आज इथे बोलावलं, एवढा आदर सन्मान दिला, मी पूर्ण आयोजकांचे, संपूर्ण टीमचे खूप खूप आभारी आहे. थोडा उशीर झाला यायला त्याबद्दल क्षमस्व. सर्व माझ्या मैत्रिणींचं परत एकदा अभिनंदन आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिला, माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल तुमच्या सर्वांची खूप खूप आभार. समाजामध्ये बऱ्याच आपण बघत असतो इतर समाजाची लोक तुम्ही बघा, वेगवेगळे जे समाज आहेत ते एकत्र आहेत,
जो मराठा समाज आहे तो खरंच एकत्र येण्यासाठी किंवा असं काही सामाजिक उपक्रम घेण्यासाठी मला असं वाटतं खरंच मागे आहे. पण याची सुरुवात सूर्यवंशी मामा, त्यानंतर म्हस्के काका आणि बाकी सर्व या मराठा सय सामाजिक आणि शैक्षणिक महामंडळाचे पूर्ण जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी याची सुरुवात केली आणि हा सन्मान असाच पुढे चालू ठेवावा आणि असा कार्यक्रम इतर पुढच्या वर्षी सुद्धा इतर महिला ज्या काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, ज्या आपल्या समाजातील आहेत, त्यांचा सन्मान आणि त्यांना प्रेरणा म्हणून असा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी घ्यावा. आणि मी इथे इच्छा व्यक्त करते, कारण प्रत्येक जे समाजामध्ये फिरत असताना किंवा जात असताना इतर समाजाचे महिलांचे खूप सारे ग्रुप आहेत, परंतु आपल्या समाजाचा असं महिलांचा ग्रुप नाहीये किंवा पुरुषांचा किंवा असं एखादं मंडळ नाहीये की जे महिलांसाठी वेगवेगळ्या घटकांसाठी काम करेल. आपल्या जे काही ते पुरुष पण बसलेले आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करेन की आपल्या घरामध्ये ज्या काही महिला आहेत, जरी त्या घरी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतील, त्यांना तुम्ही पुढे आणावं. कारण समाजातील महिलांना जर पुढे आणलं तर त्या नक्कीच आपल्या समाजातील महिलांसाठी, वेगवेगळ्या घटकांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि या निमित्ताने मला असं वाटतं की आपण एक महिलांचा असंच एक ग्रुप केला आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांना सुरुवात केली तर नक्कीच आपण अजून चांगल्या प्रकारे समाजामध्ये आपलं नाव करू शकतो असं मला नक्कीच वाटतं. आणि हा सन्मान मला माझ्या पुढील कार्यासाठी खूप प्रेरणा देत राहील आणि उत्साह देत राहील. माझा इथे सन्मान केला आणि मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे खरंच खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व गुरुजन आणि माझ्या बंधू भगिनींनो, मला आज इथे एक व्यावसायिक उद्योजिका म्हणून मानांकन दिल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभार मानते. मी मधुकर भिकाजी घाडगे यांची कन्या निवृत्ती दत्तात्रय म्हस्के यांची थोरली सून. बिझनेस हे एक म्हणजे हे जरी माझं यश असलं तरी हे एक टीमवर्क आहे आणि या टीमवर्कमध्ये माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिली आणि त्यामुळे आज जे बीज आम्ही 12 वर्षापूर्वी रोवलं होतं पद्मनील कलेक्शनचं, त्याचा आज एक सुंदर वटवृक्ष तयार झाला आहे. हे सांगताना मला खूप आनंद होतो. हे करत असताना मला 4-5 महिलांना रोजगार देता येतो छोटा मोठा. म्हणून आपण जरी पदवीधर असलो तरी एका उद्योगाकडे जर वळालो तर नक्कीच आपण समाजाला थोडाफार त्याचा म्हणजे हातभार लावतो आणि एक प्रगती करता येते. तर बाकी पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जर मुलं मुली चांगले तर चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्याला देऊ शकतो. आणि आमचा जो काही हा जो श्रम घेतलेला आहे तुमच्यासाठी, मग तुम्ही एवढ्या लांबून इथे येतात त्याचं काहीतरी चीज होईल. जर मुलं मुली स्टेजवर आले तर त्याचा चांगला प्रतिसाद मिळतो असा आमचा अनुभव. आपण वर्षातून 2 कार्यक्रम घेत असतो आणि जर मुलं मुली प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहिले तर त्या मुलामुलींचं पुढच्या वधूवर मिळाल्यापासून निश्चित लग्न झालेलं असतं. हे आमचे पूर्वानुभव आहे. त्याच्यामुळे ह्या वेळेचे